हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? छान आहात ना? नेहमी अशीच छान राहा, नेहमी हसत राहा. मी मनीषा कुलकर्णी पुन्हा इथे तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर व्हिडिओचं थंबनेल पाहून तर तुमच्या लक्षात आलं असेल की आज मी काय बनवलं आहे. तर आज मी बनवले आहे मिक्स जाईचे आप्पे. तर मी मिक्स जाईचे आप्पे हे 2 वर्षापूर्वी बनवले होते, जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा. म्हणजे तेव्हा मला खूप खावेसे वाटत होते तेव्हा बनवले होते. तेव्हापासून तर आतापर्यंत काही बनवण्याचा योग आला नाही आणि मी बनवले पण नाही. कारण की जेव्हा मी इडली बनवते तर त्याचं ते बॅटर उरतं. तर मग मी त्यापासूनच मग झटपट पटकन अशी कांदा टोमॅटो वगैरे टाकून त्याचे आप्पे बनवते. म्हणजे जास्त काही लोड येत नाही. पण मग आता रिया छान शाळेत जातात, अंगणवाडीमध्ये जातात. तर मला पण असं खूप आनंद होतो आणि ते दोघे असल्यामुळे नाही का मला असं नवीन नवीन काहीतरी करायला मिळतं आणि खरंच मला खूप आनंद होतो त्याच्यातच. आणि विशेष म्हणजे खरं तर रियांश दोघंही सगळं आवडीनं खातात. तर मी एक दिवस असंच मुगाचं वरण त्यांच्यासाठी करून बघितलं. त्यांनी काही एवढ्या आवडीने मुगाचं वरण खाल्लं नाही. त्यांनी तुरीचं वरण, ते नेहमी रोज आवडीनं तुरीचं वरण, एक भाजी आणि पोळी खातात. पण मग रोज रोज भाजी पोळी वरण, रोज भाजी पोळी वरण, मग त्याच्यामुळे मग मला नको वाटतं. म्हणजे रात्री रोज वरण भाजी आणि पोळी हे तर ते खातातच. पण आता ते सकाळी शाळेत जातात तर शाळेत जाण्याच्या आधी छान नाश्ता करून जातात किंवा एखादा लाडू वगैरे खाऊन जातात किंवा एखादा ॲपल वगैरे खाऊन जातात. तर मग आणि शाळेत गेल्याच्यानंतर मग मी त्यांच्यासाठी रोज काहीतरी असं नवीन घेऊन जाते. तर मग रोज काय द्यायचं म्हणून मी आज छान मिक्स जायचे आप्पे करते आहे. म्हटलं त्यांना आवडतील तरी. तर मग मी आता छान 3 वाट्या रेशनचे तांदूळ आणि प्रत्येकी डाळ पाऊण वाटी भिजू घातली. थोडीशी मेथ्या आणि सोबतच साबुदाणा पण त्यामध्ये ॲड केला आणि ते छान आता भिजू घातलं. आता वाजलेले दुपारचे 4 आणि आता मी रात्री ते 11 किंवा 10:30-11 वाजता ते बॅटर छान मिक्सरमधून काढेल. कारण की ते 4-5 तास तर भिजलं गेलं पाहिजे आणि रात्रभर मग ते छान त्याला उष्ण ठिकाणी ठेवेल आणि मग उद्या सकाळी त्याचे छान मिक्स जायचे आप्पे करेल. रात्रभर छान उष्ण ठिकाणी ठेवेल आणि ते पीठ छान फर्मेंट होईल आणि मग मी सकाळी छान ते जेव्हा शाळेत जातील तेव्हा मी शाळेत त्यांच्यासाठी छान मिक्स जायचे आप्पे घेऊन जाईल. तर रियांश खरंच नेहमी असं काहीतरी वेगवेगळं मी काही जरी बनवलं म्हणजे पराठे किंवा थालीपीठ वगैरे, उपासाचं पण काही जरी असं नवीन वगैरे पदार्थ बनवला थोडंसं तिखट वगैरे ॲड करून, तरी पण रियांश छान आवडीने खातात. असं नाही की मला हे आवडत नाही ते आवडत नाही, असं बिलकुल नाही आहे त्यांचं. त्याच्यामुळे मला पण खूप उत्साह येतो त्यांच्यासाठी नवीन नवीन पदार्थ करायला. आणि एक आईला दुसरं काय हवं असतं, आपल्या मुलांनी छान पोटभर जेवण करावं, छान हेल्दी जेवण घ्यावं, हेच प्रत्येक आईला वाटतं. म्हणून मग मी पण छान सगळं आवडीनं करते. तर मग मी उद्या तुम्हाला दाखवेलच की मी म्हणजे कशी काय रेसिपी वगैरे केली, म्हणजे पूर्ण आप्याची रेसिपी वगैरे कशी काय केली. तर पूर्ण ब्लॉग माझ्यासोबत नक्की कंटिन्यू करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत वगैरे असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर इथे तुम्ही बघू शकता बघा, मी ही हरभऱ्याची डाळ, थोडी मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि इथे तुम्ही बघू शकता हा बघा साबुदाणा भिजू घातला आहे. तर हे छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं आणि हे मिक्सरच्या म्हणून काढून घेऊया. सर्वांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. तर काल रात्रभर छान पीठ छान आंबलं ते, म्हणजे छान फुगूनवरती आलं. बघा मी आधी ही चटणी करून घेते. तर इथे मी घेतले हे खोबऱ्याचे तुकडे, ओले खोबऱ्याचे तुकडे आहेत. हे तिथे ठेवला मी चष्मा. हे जिरे आहेत आणि शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या. माझ्याकडे आलं आणि हिरवी मिरची नव्हती त्याच्यामुळे मग एकच हिरवी मिरची सापडली. तर मी आता करून घेते चटणी. मी हा घेतला कांदा आणि कोथिंबीर, माझ्याकडे काही टोमॅटो नाही आहे. तर फक्त कांदा आणि एक मिरची आणि थोडी कोथिंबीर टाकूनच मी आप्पे बनवते. खूप असं बारीक चिरून घ्यायचं कांदा. आप्पेच्या बॅटरमध्ये टाकायला बारीक कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलं. माझ्याकडे काही टोमॅटो नव्हता त्यामुळे मी टोमॅटो नाही टाकत आहे. आणि मिरची टाकते एक चिरून. तर हे बघा आपलं आप्याचं बॅटर बघा किती छान असं फुलून आलं. बघा किती छान अशी जाळी पडते. म्हणजे छान आहे, रात्रभर ठेवलं तर छान फर्मेंट झालं.
इथे मी थोडंसं आप्याचं बॅटर घेतलं आणि यामध्ये कोथिंबीर आणि कांदा टाकून घेतला. यामध्ये टाकते थोडीशी हळद. आता खालून हे अशी छान लाल झाली. मी थोडंसं तेल पण यावर सोडलं. आता आपण हे छान अशी पलटी करून घेऊ. बघा इथे किती छान रंग आला आणि छान जाळी पण पडली. खूप मस्त लागतात हे मिक्स डाळीचे आप्पे. रियांशला तर खूप आवडला. त्यांनी मी जे पहिले केले होते ते त्यांनी आवडीनं खाल्ले पण. बघा इथं किती छान अशी जाळी पडली बघा. तर आता हे आपण असे सगळे काढून घेऊ. थोडे काही व्हायचे राहिले तर ते असे छान होऊ देऊ. जास्त घाई करायची नाही काढण्याची, मग ते तुटतात. आता आपण हे छान असे डिशमध्ये काढून घेऊ. इथे बघू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे. बघा किती छान अशी फुगली पण गेली आपली आप्पे. जाळी पण छान आली आणि आतपर्यंत छान अशी शिजली पण गेली. तर इथे बघा आपले गरमागरम असे आप्पे तयार आहेत. बघा जाळी पण किती छान अशी आलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. असे टम्म फुगले गेले आहे. आतून पण छान असे शिजले गेले आहे कांदा टाकल्यामुळे. तर ही सोबतच नारळ आणि शेंगदाण्याची चटणी आहे आणि सोबतच टोमॅटोचं केचप आहे. तर असे केले मी आप्पे. तर तुला आवडले का? कसे झाले ग? छान झाले का? बघा रियांशला पण आवडले. तुम्ही पण घरी नक्की करून बघा. कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.